गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य आहे ते आहे, ते आपण बदलू शकत नाही, त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या मानव चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ज्ञानबा तुकारामांचं भजन ऐकलं तेव्हा फार आनंद वाटला की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहे. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर मिळवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. कारण जर त्यांनी ही गोष्ट सांगितली नसती तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो, कधीच आपली वाट लागली असती. स्वातंत्र्य मिळाले इतके दिवस झाले तरी सुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे. धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे की हे आपल्या अंगात बांधलेलं एक काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणाचं एक भंडार आहे. पण ते जागृत झाल्यावर सुद्धा आपल्याला धर्म समजत नाही. समजा आपण हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, कोणत्या धर्माचे असो, तरी मनुष्य कोणतंही पाप करू शकतो. म्हणजे आश्चर्य वाटतं की हा मनुष्य स्वतःला धार्मिक बनवतो, देवळात जातो, घंटा वाजवतो, देवासमोर बसून इतके प्रवचन ऐकतो, सगळं काय आहे, आणि तरीही सुद्धा हा मनुष्य असा पापकर्म कसे करतो म्हणून शंका येते. आणि मग लोक म्हणू लागतात की देव धर्म वगैरे सर्व खोटं आहे आणि ती गोष्ट खरी नाही. पण हे अशास्त्रीय बोलणं झालं. तुम्ही आधी ओळखून पहा परमेश्वर आहे की नाही, त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही तेव्हा एवढं म्हणू शकता की परमेश्वर आहे किंवा नाही हे मला माहित नाही. पण सगळ्यांनी हे सांगितलंय की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आत्मसाक्षात्कार घेत नाही तोपर्यंत आपल्याला जी काही भ्रामिक कल्पना आहे देवाबद्दल ती नष्ट होणार नाही आणि आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे, जीवाशिवाचा संबंध झाला पाहिजे, असं प्रत्येक संतांनी सांगितले. संतांचं कार्य अगाध आहे. विशेषतः महाराष्ट्रात इतकं त्यांनी कार्य केले, एवढी मेहनत घेतली आहे, अहोरात्र मेहनत घेतली आहे. आणि 12व्या शतकात आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव हे या पृथ्वीवर अवतरले. त्यावेळेला एक नाथपंथी फार मोठा असा एक विचार किंवा कार्यक्रम होत असे, पण तो अत्यंत गुप्त रूपाने होत असे. नाथ लोकांमध्ये अशी प्रथा होती, परंपराच होती की एक गुरुला एकच शिष्य असायचा. तेव्हा एक गुरु एकच शिष्याची कुंडलिनी जागृत करत असत आणि त्यालाच कुंडलिनीचं ज्ञान देत असत, इतर लोकांना देत नसत. ते ज्ञानदेवानी शेवटी आपले जे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे मोठे बंधू त्यांच्याजवळ मागणी केली की कमीत कमी हे ज्ञान मला सर्व जगाला सांगू द्या, जरी ते देता नाही आलं तरी मला सगळ्यांना सांगू द्या. ती आपली पहिली सामाजिक क्रिया घडली की त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये उघडपणे सांगितलं की हे कार्य कुंडलिनीमुळे होतं. त्यानंतर त्यांनी अमृतानुभव म्हणून फार सुंदर एक अत्यंत सुंदर ग्रंथ, मला असं वाटतं तो ग्रंथांचा राजच म्हटला पाहिजे, ग्रंथांचा राजा म्हटला पाहिजे, असा सुंदर ग्रंथ त्यांनी दिला. आणि त्या ग्रंथामध्ये पारलौकिक जेवढं सुख आहे त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते सुद्धा जो साक्षात्कारी मनुष्य नाही त्याला समजू शकत नाही. त्यानंतर अनेक लोकांनी याच्यावर मेहनत केली. तसं म्हटलं तर कुंडलिनीबद्दल संस्कृतात बरेच काही आख्यान केलेलं आहे. तर आपण म्हणू शकतो की मार्कंडेय स्वामींनी 14,000 वर्षापूर्वी कुंडलिनीचं वर्णन केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आदिशंकराचार्यांनी सुद्धा 6व्या शतकामध्ये ह्याचं वर्णन केलेलं आहे, चांगलं स्पष्ट रूपाने. पण ते संस्कृत भाषेत असल्यामुळे जनसमाजासमोर ते आलं नाही. आणि बाकी जे धर्म मार्तंड होते आणि ज्यांना कुंडलिनीचा गंधही नव्हता आणि तिकडे लक्षही नव्हतं, नुसतं आपलं पांडित्य दाखवण्यापलीकडे त्यांना दुसरं काही येत नव्हतं, अशा लोकांनी तिकडे लक्ष दिलं नाही आणि हे काहीतरी गोपनीय वस्तू आहे असं समजून त्याला एकीकडे सारून ठेवलं. ज्ञानेश्वरांनी
फार मोठे उपकार आपल्यावर केले. त्यांनी हे उघडपणे सांगितलं. हे उघडपणे सांगितलं हे बरं झालं. त्याच्यानंतर अनेक लोकांनी कुंडलिनीवर भाष्य केलेलं आहे. पैकी मुख्यतः नानक साहेब आणि त्यानंतर कबीरदास. नानक साहेबांनी नामदेवांची महती ओळखली. जेव्हा नामदेव तिथे गेले तेव्हा त्यांनी पाचारण केलं आणि सांगितलं की तुम्ही थोडंसं पंजाबी भाषा शिका आणि पंजाबी भाषेतही तुमचं थोडंसं काव्य करा. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांची एवढी मोठी गाथा त्यांनी पंजाबी भाषेत लिहिली आणि त्यात पुष्कळ अगदी शुद्ध मराठीत सुद्धा गाथा आहेत. आणि ते लोक जे ग्रंथ साहेब असतात तर मी एकदा एका त्यांचं दरबार असतं त्याच्यात गेले होते तर शुद्ध मराठीमध्ये ते ओव्या म्हणत होते. म्हटलं हे आलं कसं यांच्या डोक्यात या पंजाब्यांच्या डोक्यात. तर कळलं की ते जे आहे ते नामदेवांच्या ओव्या आहेत. जनाबाईंच्या सुद्धा ओव्या त्यांच्या ग्रंथसाहेब मध्ये त्यांनी एकत्रित केल्या. कारण त्यावेळेला नानक साहेबांना असं वाटलं की सगळ्या तऱ्हेचे भामटे लोक देवावरती कविता करतात जे संत नाही. असंतांनी केलेल्या कविता पुष्कळ बोकाळल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की फक्त जे संतांनी, संत म्हणजे ज्यांना आत्मसाक्षात्कार झाला असे लोक, ह्या लोकांनी केलेल्या कवितांचं संकलन करावं आणि म्हणून तो ग्रंथसाहेब त्यांनी केला. पण तो ग्रंथसाहेब सुद्धा झाल्यावर मग काय त्यांनीच म्हटलं की काय हे रे बनखो जन जाई, कशाला जंगलात जातोस तू, काय रे बनखो जन जाई, सदा निवासी सदा अपेल अलेपा तो हे संग समय, तुझ्यामध्ये समावलेला आहे, तू इकडे तिकडे का भटकायला जातोस असं स्पष्ट सांगितलं. कहे नानक बिन आपाचीने. आपाचीने म्हणजे स्वतःला ओळखल्याशिवाय, स्वतःचं ज्ञान आल्याशिवाय, आत्मज्ञान आल्याशिवाय मिटे न भ्रम की काही स्पष्ट सांगितलं. पण तेही आपण सकाळपासून संध्याकाळ भोकत बसलो. तर असं झालं की समजा आपल्याला डोकेदुखी झाली, आम्ही म्हटलं की बा डोक्या दुखायला बाम लावून घ्या डोक्याला, तर ते आपण भोकत बसलो. आम्ही बाम लावून घ्या बाम लावून घ्या, त्यांनी डोकं दुख जाईल की जास्त होईल. तशातला हा प्रकार वाचून परमेश्वर मिळणार असता ते ह्यातले किती लोक युनिव्हर्सिटीत गेले होते आणि किती लोकांना वाचन येत होते. काहीतरी अशी किमया आहे ज्याने आपला संबंध या ब्रह्मचैतन्याशी झाला पाहिजे. मग सत्य काय आहे? सत्य हे आहे की आपण सर्व आत्मा आहात. हे शरीर बुद्धी अहंकार आदी ह्या उपाधी आहेत, पण आपण शुद्ध आत्मा आहात. दुसरं सत्य काय आहे की सर्व सृष्टी एक अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत पवित्र आणि अत्यंत शक्तिशाली अशा एका शक्तीने व्यापली. ह्या शक्तीला आपण ब्रह्मचैतन्य असं म्हणतो. कोणी काय म्हणतं, कोणी रूह म्हणतं, तर कोणी त्याला ऑल परवेडिंग पॉवर ऑफ गॉड म्हणतं. ही प्रेमशक्ती, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आणि त्या शक्तीमुळे जगातील जेवढी आपण रोजची जिवंत कार्य बघतो. आता हे फुल इतकं सुंदर आहे, हे एका बी पासून इतकी सुंदर फुलं पानं आली. ही बघा कितीतरी फुलं आहेत. आपण कधी विचार सुद्धा करत नाही की ही आली कशी बघ. ही पृथ्वी दिसायला अशी दिसते आणि बी दिसायला तसं दिसतं. आपण ते पेरलं काय आणि हे झालं काय आपण विचार सुद्धा करत नाही. हे सर्व कार्य ही सूक्ष्म सृष्टी करत असते. तिला सगळं समजतं. आता एक आंब्याचं झाड एका उंचीपर्यंतच वाढेल, एका फळाचं झाड, एका फुलाचं झाड किंवा कोणतं त्यांना एकच उंची जी असेल ती, त्याच्यावर ते वाढत नाही. नारळासारखं झाड, गुलाबाचं झुडूप वाढणार नाही. हे सगळं कोण सांभाळतं? आपल्यामध्ये त्या शक्तीचा सुद्धा फार आपण आपल्याला अजाणताच आपण त्याचा उपयोग करत असतो. आणि ती शक्ती तिला वैद्यकीय लोक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणजे स्वयंचालित संस्था असं म्हणतात. स्वयं म्हणजे कोण? आता विचारलं त्यांना की अहो तुम्ही स्वयंचालित म्हणता, आता मोटारीला आपण म्हणतो स्वयंचालित. मोटारीत एक ड्रायव्हर असतो ना, मग हा कोण? नुसतं स्वयंचालित म्हणून एक नाव तुम्ही दिलं, पण हा कोण स्वयं आहे? हा स्वयं कोण? तर तुमचा आत्मा. त्यांनी चालवलेली ही शक्ती आहे
म्हणून तिला आपण स्वयंचालित संस्था असं म्हणतो आणि त्याचा चालवणारा जो आहे तो हा आत्मा आहे. पण हा आत्मा आपल्या हृदयात असतो आणि त्या हृदयातून तो आपल्या सर्व हालचालीवर बघत असतो, लक्ष असतं त्याचं. पण आपल्या चित्तात त्याचा प्रकाश आलेला नसतो, म्हणून आपण अंधकारात होतो. आणि म्हणून काही आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, दोष आहेत, ते त्या अंधारामुळे, त्या अज्ञानामुळे येतात. समजा जर इथे अगदी पूर्णपणे अंधार असता तर आपल्याला कळत नसतं की एक दुसरे कुठे बसलेत काय, आपण चेंगरत दुसऱ्यांना इकडून तिकडे गेलो असतो आणि लक्षात नसतं आलं की आपण काय चुका केल्या. तेव्हा अध्यात्म म्हणजे आत्म्याला प्राप्त करणं आणि परमेश्वराच्या साम्राज्यात वावरणं हे खरा अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे पारायण करणं, लोकांपासून पैसे उकळणं आणि खोट्या तऱ्हेने लोकांना दांभिकपणाने काहीतरी सांगणं, ह्याला अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्माचा अधिकार फक्त संतांना आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा अधिकार सुद्धा नुसता संतांनाच आहे. कारण त्यांची डोळस श्रद्धा आहे, ज्यांची श्रद्धा डोळस नाही ते स्वतःच आंधळे असल्यामुळे ते काय अंधश्रद्धा निर्मूलन करणार. तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात उतरून मनसोक्त आनंदात पोहणे, ह्याला आपण अध्यात्म म्हणूया. जे आनंदाच्या सागरी, आनंदाच्या डोही जे म्हटलेलं आहे तो खरा अध्यात्म आहे. आणि त्या अध्यात्मामध्ये फक्त त्याची जाणीव, त्याचा आनंद आणि त्यात रममाण होणे हे आहे. त्याच्यावर विचार करू शकत नाही, त्या अनुभवाचा विचार करता येत नाही. आणि अनेक तत्तरेने जरी ज्ञानेश्वरांनी एवढी मेहनत करून समजावलं तरी की हा अमृतानुभव आहे, तरी सुद्धा तो अनुभव आल्याशिवाय, ती चव मिळाल्याशिवाय त्याबद्दल सांगणं म्हणजे कठीण आहे. नंतर परमेश्वराने आपल्यामध्ये ही व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि ही आपल्यात आहे हे आपल्याला अनेक वर्षापासून माहिती आहे. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आपल्याला बोध होतो. बोध म्हणजे काही भाषण नव्हे, बोध म्हणजे आपल्या त्या नसांवर, आपल्या बोटातून आपल्याला हे परमचैतन्य जाणू लागतं. मग या बोटांवर आपल्याला कळू लागतं, जसा कॉम्प्युटर असतो तसं आपल्या यंत्रासारखं आपल्याला कळू लागतं या बोटांवरनं की आपली कोणची चक्र धरली आहेत, मग दुसऱ्यांची कोणची चक्र धरली. हे जे 6 सूक्ष्म चक्र आहेत ती आपल्या हाताला लागतातच, पण 7वं चक्र आहे ते सुद्धा व्यवस्थित आपल्या हाताला लागतं. मग या माणसाला किंवा आपल्याला कोणता त्रास आहे ते आपण असं समजू शकतो. आणि ते समजल्यावर जर आपल्याला हे माहीत असलं की हे नीट कसं करायचं, तर आपली प्रकृती सुद्धा ठीक होऊ शकते आणि दुसऱ्यांची आपण प्रकृती ठीक करू शकतो. म्हणजे एवढे आपण शक्तिशाली आहोत. परमेश्वराने आपल्याला फार शक्तिशाली निर्माण केलेला आहे. फक्त हा संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. नामस्मरणाने एवढा मात्र होतं की लक्ष परमेश्वराकडे असतं. पण जे ते अतिशयतेत गेलं तर मग ते कर्मकांड होऊन बसलं. सकाळी उठले, पूजेला पाठावर बसले, बायकोवर ओरडले, इकडे ओरड तिकडे ओरड, मग 2-4 फुलं वाहिली इकडे देवाला, तिकडे त्याच्यावर ओरडले, त्याच्यावर, हे काही नाही. जर परमेश्वराचं नाव घ्यायचं असलं तर एकदा घेतलं तरी पुष्कळ, कारण ते परमेश्वर आहे. पण अनेकदा त्यांचं नाव घेणं आणि नुसती त्याची, मला असं कळलं की ते 1.25 लाख नावं घेतात. अहो 1.25 लाख कशाला पाहिजे? एकदा परमेश्वराचं नाव घेतलं तर झालं. पण जसा टेलिफोनला कनेक्शन नसलं आणि तुम्ही 1.25 लाखदा फिरवा नाही तर 3 लाख फिरवा, तुमचा काय संबंध होणार आहे? म्हणून सरळ एक साधी गोष्ट आहे की आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे. साधू संतांनी एवढ्यासाठी सांगितलं की आपण देवापासून दूर गेलं नाही पाहिजे. म्हणून देवाची आठवण ठेवण्यासाठी काय सांगितलं की देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. पण त्याला काय माहिती की मनुष्य कसा आहे. खरोखर मला असं वाटतं की संतांना देवाची काही माहितीच नाही. जर संतांना माणसाची काही माहिती नाही जर असती तर त्यांनी असं सांगितलं नसतं. कारण आपण बघतो की हातामध्ये माळ घ्यायची आणि सगळ्यांचे गळे कापत फिरायचे फार आपल्याला रोजच दिसत आहे. दांभिकपण आपल्याला रोज दिसतो. तेव्हा वाटतं हे कसं काय संतांनी सांगितलं. पण संतांचं चुकलेलं नाही. संतांना माहितीच नव्हती की मनुष्य कसा आहे. कोणत्याही गोष्टीला अतिशयतेला जातो इतकंच नव्हे तर त्याचं सार आहे तो विसरून जातो. त्याचं सार काय ते लक्षात घ्या. चोखामेळापासून ज्ञानेश्वरापर्यंत
रामदासापासून तुकारामापर्यंत सगळ्यांची जर तुम्ही एक चादर विणली तर ती संबंध अध्यात्म आहे. आता अशा अध्यात्माचं वर्णन कुणी करा. आज मला इतका आनंद झाला की आपण इतक्या उत्साहाने आणि अगत्याने हा समारंभ घडवून आणला. मी एक आई आहे आणि आईच्या दृष्टीने जे काही असेल ते म्हणजे सांगायचं असं की ही तुमची कुंडलिनी सुद्धा तुमची एक आई आहे. आई म्हणजे तुमची स्वतःची व्यक्तिगत एक आई. प्रत्येकाची आई वेगळी नसते. एका आईला 10 मुलं सुद्धा असतात, पण ही तुमची आई आहे, फक्त तुमची. आणि हिने सगळं काही तुमच्याबद्दल हिच्यात नमूद आहे. तिला माहिती आहे की तुम्ही कोण आहात, कुठून आलात, तुमचे पूर्वजन्म काय, तुम्हाला पुढे काय पाहिजे, तिला सगळी माहिती आहे. आणि आज ती अगदी आतुर आहे, उत्कंठित आहे की तुम्हाला हा पुनर्जन्म द्यायचा. ती तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे. माझं याच्यात काही देणं घेणं लागत. आता तुम्ही बघितले इथे इतक्या मेणबत्त्या आहेत. एक मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती पेटते, त्यात तिचं देणं घेणं काय लागतं. तेव्हा हे आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे तिचं जागरण करून घेतलं पाहिजे. आता ही तुमचीच आहे. तुझं आहे तुझं पाशी ते काय, ती सत्ता कोणची, ती संपदा कोणची, ती तुमच्या जवळ आहे. ती फक्त एकदा ही कुंडलिनी जागृत झाली की मग ती ब्रह्मरंध्र छेदून जेव्हा त्या सर्व शक्तिमान ब्रह्मचैतन्याशी एकाकारिता साधते त्यालाच योग म्हटला पाहिजे. बाकीचे नुसते योगाच्या पायऱ्या आहेत. आज त्या पायऱ्यांची गरज नाही. माझं जर काही कार्य असेल तर ते हेच की मी ह्या सर्व उलाढाली न करताना, कारण आजकाल लोकांना वेळ कुठे आहे, म्हणून आधी कळस मग पाया अशा रीतीची मी व्यवस्था केली आहे की आधी कुंडलिनी जागृत करून द्या. आधी तुम्हाला मी लेक्चर दिलं हे नका करू ते नका करू ते काहीच पडणार नाही. पण काय होईल की कुंडलिनी जागृत केली म्हणजे त्या अंधुक प्रकाशात तुम्ही बघा. समजा हातात हात साप धरला तुम्ही आणि मी म्हटलं की हा साप आहे आणि अंधार असला आणि तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला कशावरून आम्ही म्हणतोय दोरखंडच आहे आणि धरून बसले, तो चावेस तर धरूनच बसणार तुम्ही. पण जेव्हा थोडासा तरी प्रकाश आला त्या अंधुक प्रकाशात सुद्धा तुम्ही बघू शकता की हा साप आहे आणि तुम्ही स्वतः सोडून द्या. म्हणून मी म्हणते की तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. काही गुरूंची गरज नाही, काही नाही, तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या. म्हणजे सांगायचं असं की ही जिवंत क्रिया. जसं आपण जमिनीमध्ये बी पेरतो तसं परमेश्वराने आपल्यात आपलं कुंडलिनीचं बी पेरलेलं आहे. ती जागृत झाली आणि तिचा संबंध जेव्हा या शक्तीशी झाला की त्याने आपल्याला सर्वप्रथम म्हणजे शारीरिक लाभ. त्याला कारण असं की ही जी चक्र आहे, ही चक्र जेव्हा काही कारणाने फार उपयोगात येतात तेव्हा त्यातली शक्ती संपून जाते. आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती त्यांना त्यांची शक्ती देते. शक्ती दिल्यावर मग शेवटी ती त्या शक्तिपुंजाकडे म्हणजे ह्या सर्वीकडे वापलेल्या या महान शक्तीकडे जेव्हा धाव घेते आणि तिचा संबंध होतो तेव्हा अव्याह तिथून शक्ती वाहत असते आणि मग काहीही काळजी करण्याचं कारण आहे. हे इतकं सहज आणि सरळ आहे. त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. विशेषतः म्हणजे याचे काही डोक्यावर उभं राहायला नको किंवा काही काही त्याच्यासाठी पैसे द्यायला नको. म्हणजे असंच होईल की आपण जमिनीला पैसे द्यायचे, बाई तू हे पैसे घे आणखी मला आता ऊसाचं इथे पीक काढायचं, तशातला हा प्रकार. तेव्हा ह्या शुद्ध कार्यासाठी, या जिवंत कार्यासाठी तुम्ही किती पैसे देणार. आता लोक खूप पैसे देतात, लोकांच्याकडनं खूप पैसे उकळतात देवाच्या नावावर. अहो त्या देवाला काही पैसे समजतात का? त्याला पैसे कशाशी काढतात माहित आहे का? तुम्हीच पैसे काढले आणि तुम्हीच बँका काढलेल्या आहेत. देवाकडे काही बँक बिंक काही नाही आहे. त्याचं काम एवढंच आहे की तुम्हाला आपल्या साम्राज्यात बोलवायचं, प्रेमाने बसवायचं आणि तुम्हाला आनंदाच्या नुसत्या हिरापती वाटायच्या. दुसरं काहीही परमेश्वराला त्याचा उद्देश नाही. म्हणून त्यांनी आपल्याला मानव केलाय. आता थोडंसंच पुढे जायचं आहे. तो प्रवास फार लहानसा आहे आणि हा संबंध प्रेमाचा प्रभाव आहे. सगळं प्रेमाचं कार्य आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यवहार नाही किंवा
कोणत्याही प्रकारचा व्यापार करताय. हा प्रेम आहे. आईच्या प्रेमाचा व्यापार कुणी केलेला ऐकला आहे का? तशातलाच प्रकार आहे. तेव्हा ही तुमची आई तुमच्यामध्ये स्थित आहे आणि ती तुम्हाला जागृती देते. आता यावर पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की मेडिकल मध्ये कुंडलिनीचं नाव नाही. आज नाही तर उद्या येणारच आणि झालंच आहे. हळूहळू परदेशामध्ये विशेषतः रशियामध्ये लोकांनी लक्षात घेतलं. शहाणे लोक, फार शहाणे आहेत. आपल्या इथल्या लोकांसारखे नाही की अर्धवट तिकडे अर्धवट तिकडे. नधड यांना त्या स्थितीला पोचले, नधडी आपल्या भारतीय परिस्थितीत आहे. तर या लोकांना असं वाटतं की ते लोक अगदी स्वर्गात बसले. अशातली मुळीच गोष्ट नाही. त्यांनी जे काही एकांगीपणाने आपल्या सायन्सला वाढवलं आणि भौतिक प्रगती केली, त्याचे त्यांना इतके त्रास आहेत की आपण त्यांच्यापेक्षा फार सुखी आहोत. आपल्याला माहितीच नाही की त्यांना केवढे त्रास आहेत आणि केवढे भयग्रस्त आहेत ते. कारण काय आहे की सायन्स हे एकांगी आहे. सायन्सला जोपर्यंत अध्यात्माचा पाया मिळणार नाही तोपर्यंत ते एकांगी स्वरूपाचं जे काही तुमचं भवितव्य आहे ते नाशवान आहे आणि ते सर्वांना नष्ट करेल आणि लोक नष्ट होत आहेत. आपल्याला आश्चर्य वाटते की अमेरिका सारख्या देशामध्ये 65% लोक भयंकर घाणेरड्या आजाराने त्रासलेले. त्याचा काहीही इलाज त्यांना मिळत नाही. कसं करायचं ते समजत नाही. आणि हे 65% लोक आहेत. त्याशिवाय जे बाकीचे लोक आहेत त्यांना ही भीती बसली की आम्हाला हा रोग लागेल आणि तिथे नाना प्रकारचे इतके विक्षिप्त रोग आहेत की त्या रोगांचं काही निदान लागलेलं नाही आणि ते कसं ठीक होईल हे त्यांना समजत. रोगाचीच गोष्ट नाही आहे. तसंच मारामारी खूप अगदी. जर तुम्ही न्यूयॉर्कला गेले तर हातात सोन्याच्या बांगड्या वगैरे काही घालून शकत नाही, मंगळसूत्र राहू शकत नाही, सगळं उडून येते. इतके तिथे म्हणजे हिंसाचाराचे प्रकार फार जास्त आहे. आणि त्या हिंसाचारामध्ये ते लोक इतके त्रासले आहेत की त्यांना तर समजत नाही करायचं तर काय करायचं. तेव्हा जो आपला अध्यात्माचा पाय आहे, जो आपला वारसा आहे, ही फार मोठी आपल्या जो संपदा आहे, फार मोठी संपदा आहे. कारण जी नैतिक मूल्य आहे ज्यांनी आयुष्याला एक तऱ्हेचं संतुलन येतं, ज्यांनी मानवाला जानवरापासून आपण वेगळं करू शकतो, अशी जी फार मोठी संपत्ती आपल्याजवळ आहे ती जर आपण पूर्णपणे वाढवली तर हे सगळे बाहेरचे दोष आपल्या पायावर येतातच आहेत. पाहिलं तर आपण धावून आले आणि विचारा महाराष्ट्रात कशाला आले. त्यांना दिसतं ना ते संत आहेत सगळे, इथे सगळं चैतन्य भरलेलं आहे, सगळीकडे प्रकाश, म्हणून आम्ही इथे आलो. आपल्याला दिसत नाही. जिथे विकत तिथे विकत नाही, त्यातली गोष्ट आहे. आणि त्यात काहीतरी दीड शहाणे किंवा रिकामटेकडे लोक असं म्हणायला तयार झाले की हे सगळं खोटं आहे आणि परमेश्वर नाही. त्यामुळे या गळचेपीमुळे आपला अध्यात्म मागे पडलेला आहे. अध्यात्माचा पाया फार जरुरी आहे. त्याच्यावर मग तुम्ही वाटेल ती प्रगती करी, कोणत्याही तऱ्हेचं तुम्ही पाऊल घातलं तरी ते संतुलनात राहील आणि प्रगती सर्वांगीण होईल, एकांगी होणार नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार नाही तोपर्यंत न धड इकडे न धड तिकडे अशी आपली परिस्थिती होणार. तेव्हा आपल्याजवळ जे आहे ते आपण आधी मिळवलं पाहिजे. आपली जी संपदा ती मिळवली पाहिजे. सायन्स मध्ये आपण कुठवर जाऊ शकतो? शेवटी जाऊन ते जे खड्ड्यात पडले ते दिसत आहे, मग आपण कशाला त्यांच्या मागे जायचं? पहिला आपला पाया ठीक केला पाहिजे आणि तो अध्यात्माचा पाया आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टींचा मला आश्चर्य वाटतं. मी जन्मात म्हणजे आमच्या वडिलांच्याकडे ते सुद्धा फार मोठे संत होते. मी कधी दारू म्हणून काय असतं ते मला माहित नव्हतं. मी दारू कधी अशी डोळ्यांनी पाहिली नाही, मला काय माहित नव्हतं. आणि कधी मला या सर्व गोष्टींचा म्हणजे आम्ही कधी आमच्या म्हणजे लहानपणी आम्ही कधी आमच्या कानावर सुद्धा अशा गोष्टी आल्या त्या आजकाल होतात. आमचे साहेब जेव्हा मेरठला कलेक्टर होते तेव्हा कुणी अशी लाच लुचपत वगैरे असे म्हणजे घेतात लोक, हे काय आम्ही ऐकलंच नव्हतं. त्यावेळेला होतच नसे. फार तर एखाद्या चपराशी बिपराशी 2 रुपये घेत असेल तर घेत असेल, पण कधी आम्ही ऐकलं नाही. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की मी आता बाहेरून इकडे आहे येते तर मला आश्चर्य वाटतं
की जिथे जा तिथे तो पैसा खातो, तो पैसा खातो, तो पैसा खातो, म्हणजे काय जेव देत नाही का म्हटलं, तसंच पैसेच खात राहतो. अशा तऱ्हेच्या या स्थिती का आली? कारण आपला अध्यात्म त्याचा पाया नाही बसलेला. हे संत साधू कधी पैसे खाल्ले असते का ते? दारू प्याले असते का ते? त्याने असलं वागणं केलं असतं का? कधीही करणार नाही. कारण काय? त्यांची जी पातळी ती किती उच्च होती ती तुम्ही विचाराने समजू शकत नाही, पण त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटेल की किती आदर्श लोक होते त्याचे. बरं, त्यांच्या जात पात काही. एकनाथ महाराज ज्या घरी जेवायला जायचे आणि जेवले, त्यांना काही धर्म मार्तंड मारायला सुद्धा आले, त्यांनी काही कोणाची कदर केली नाही. कारण सर्व परमेश्वरांनी बनवलेले लोक आहेत. जातीपाती हा सुद्धा मनुष्याने बनवलेला सगळा काही प्रकार आहे. त्यात परमेश्वराचा काय संबंध आहे? परमेश्वराने सगळ्यांना एकसारखं बनवलं आहे. तेव्हा जात पात ह्या गोष्टीकडे लक्ष न देताना त्याचं एवढंच होतं की गरिबांचं मात्र उद्धार झाला पाहिजे. पण गरिबांचा उद्धार तरी तुम्ही कसं करणार? गरिबांचा उद्धार नुसतं बोलून नाही होणार, त्याच्यासाठी सहयोग घ्यायला पाहिजे. सहयोगाने अनेक चमत्कार घडले. त्यातला एक आहे की सहयोगी गरीब राहत नाही. तो गरीब राहते कारण लक्ष्मीची कृपा होते. तो गरीब राहत नाही. लंडनला आपल्याला आश्चर्य वाटेल की मी तिथे इतका वेळ घालवत नाही जितका महाराष्ट्रात घालवलेला, पण आमच्या सहयोगामध्ये इतके लोक आले, सहयोगी तिथले इंग्लिश लोक, म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती कठीण जीव, पण ते सुद्धा इतके वाकून त्याच्यात आले आणि नम्रतेने त्यांनी सहयोग घेतला. आणि विशेष सांगायचं म्हणजे की इतकी बेकारी तिथे असताना सुद्धा सहयोगात एकदा आले की बेकारी त्यांची गेली. एकही सहयोगी बेकार मिळणं म्हणजे कठीण. तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशातली जी दुर्दशा आहे ती सुद्धा सहयोगाने नष्ट होऊ शकते. कारण जेव्हा सर्व शक्तिमान परमेश्वरच आपल्या पाठीशी उभा राहिला तेव्हा आपल्याला कोण त्रास देणार आहे? तेव्हा बुद्धी सुद्धा मनुष्याची एकदम प्रगल्भ होते, वाढते. आमच्या इंग्लंडमध्ये दोन लोकांना सायन्समध्ये डॉक्टरेट मिळाले. एकाला फिजिक्समध्ये आणि एकाला केमिस्ट्रीमध्ये त्यांना डॉक्टरेट मिळाली. सहयोगी आहे दोघांनाही. आणि त्यांनी सहयोगाच्याच माध्यमाने सर्व शोध लावून काढले. त्याच्यानंतर दिल्लीला 3 डॉक्टरांना MD ची पदवी मिळाली. म्हणजे हे सगळं त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यात फक्त मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही अशा रीतीने प्रयोग करा आणि हे सिद्ध होईल. आणि तसं झालं. तसं झाल्यावरती ते परिमाण मात्र सगळं शास्त्रीय सायंटिफिकच आहे आणि त्यांनी दाखवून दिलं. तरी सुद्धा हिंदीमध्ये असे म्हणे की बकरी की 3 टांग, म्हणजे बकरीच्या मागचे पाय धरायचे आणि म्हणायला 3 टांग, 1 2 3. पण त्याला म्हणतो अरे बाबा हे पाय सोडतो इकडे धरा, म्हणायचं 1 2 3. तशातले इथे काहीतरी हट्टी लोक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सायन्स आणि अध्यात्म याचा काहीही संबंध नाही आणि अध्यात्मात मनुष्य गेला तो गरिबीत होतो. आपल्यातला जो हिंदुस्थानातला अध्यात्म आहे त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्ही अध्यात्म घेतला म्हणून आम्ही गरीब झालो. माझं असं म्हणणं आहे की आपण आत्मसाक्षात्कार घेतला नाही, ज्याला हे लोक अध्यात्म म्हणतात ते चुकीचं आहे. आजपर्यंत जे तुम्ही देवाला आळवत बसले, इतक्या वाऱ्या केल्या, त्याचं सार्थक व्हायची आज वेळ आल्यावर अजून कशाला वाऱ्या करता? ज्यासाठी तुम्ही वाऱ्या केला ते झालं, पूर्ण झालं, आता आपलं मिळवून घ्या. तर त्यावर त्यांचं म्हणणं आहे नाही आमचा कर्मभोग आहे. हे कोणी सांगितलं तुम्हाला? एक आमचे गुरु आहेत त्यांचा तुमचा कर्मभोग आहे. मग तुम्ही म्हटलं गुरुला कशाला ठेवलं? त्याला म्हणा आमचा कर्मभोग काय, मी आई आहे. असा जर गुरु आहे जो तुम्हाला कर्मभोगाच्या गोष्टी सांगतो तर त्याला म्हणावं की बाबा तू मग आमचा गुरु कशाला आहेस, तुझा काय फायदा आम्हाला? निदान आमची प्रकृती ठीक ठेव, तेही ठेवता आलं नाही तर अशा गुरुला ठेवून तुम्ही काय करा? तर असे पुष्कळशे लोक आपल्या देशात बोकाळे. तर एकीकडे असे लोक की जे विज्ञानाच्या नावावरती उड्या मारतायत आणि दुसरीकडे लोक असे आहेत की जे धर्मपोळे आणि साध्या लोकांना लुटून त्यांना धर्माच्या गोष्टी सांगतात. त्याच्या मधोमध सहयोग हे सत्यावर आधार. सत्य ह्याच्यामध्ये तुम्हाला सत्याचा तुम्ही स्वतः सांगाल की माताजी आमच्या हातामध्ये चैतन्य लहरी आल्या, तुम्ही स्वतः सांगाल की माताजी आमच्या ब्रह्मरंध्रातनं थंड हवा आली, आणि तुम्ही स्वतः सांगाल की माझी तब्येत ठीक झाली माताजी, आमच्या घरात सगळं ठीक झालं, मुले नीट वागू लागली, सगळं काही तुम्ही सांगाल. तुम्ही स्वतःचं सर्टिफिकेट द्यायचं आहे, मी त्यात बोलणार नाही. आणि आम्हाला आश्चर्य वाटतं की इतकी मोठी गोष्ट आपल्याला मिळाली असून आता त्या रशियामध्ये 16,000 माणसं येतात आणि 400 डॉक्टर सहयोग करतायत आणि 200 सायंटिस्ट
ज्यांनी स्पुटनिकचा पत्ता लावला तो सुद्धा येऊन तुमच्या आईजवळ बसतात आणि सहयोगाबद्दल विचारतात. आता हे निवडक 56 देशातले लोक इथे आलेले, हे काय सगळे मूर्ख आहेत? हे एवढे इथे मोठमोठाले साधू लोक येतात, आणखी त्यांनी खूप पैसे कमवलेत बाहेर, त्यांचे शिष्य, ते कधी आले का तुमच्या खेडेगावी? ते कधी फिरले का तुमच्याशी भेटले का? म्हणजे हे कसलं विश्वाचं कार्य आहे? त्या लोकांना इथे आणायचं नुसतं दाखवण्यापुरतं, आणि त्यांना काही आपल्या संस्कृतीची कल्पना नाही, त्यांना गणपती कशा शिकवतात ते माहित नाही, त्यांना घाणेरड्या गोष्टी शिकून ह्या देशाची इतकी बदनामी केलेली आहे, हजारो रुपये त्यांच्यापासून लुटून खाल्लेले आहेत, आणि आपण मात्र अजून सहयोगाला जागृत होत नाही. ही गोष्ट चुकीची आहे. तेव्हा आपण लोक आता ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत आपल्याला भजन म्हणणे किंवा देवाला आरती करणे, पूजा करणे वगैरे हे सगळं माहिती, पण ह्याच्या पुढची पायरी हवी ना. ह्याच्या पुढची पायरी आम्हाला मिळवली पाहिजे. ती मिळवताना जरी तुमची कुंडली जागृत झाली तरी माताजी आमचं असं आहे की थोडंसं आमचं असं आहे, असं करून लोक निघतात. सत्याची जर कास झाली तर असत्य सोडायला पाहिजे. जर तुम्ही असत्याला अजूनही चिकटून राहाल तर तुमची वाढ कशी होणार? तेव्हा ज्यांना सत्य होऊन उच्च पदाला पोचायचं असलं किंवा नाथ होऊन अवधूत पदाला पोचायचं असलं, त्या लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही खोटं आहे ते आम्ही व्यर्थ करणार, त्यात आम्ही वाईट वाटून घेणार नाही. आता इतक्या दिवसापासून आम्ही करत आलो, पण इतक्या दिवसापासून चुका झाल्या त्याने काय फायदा होणार? तुमच्या वाडवडिलांनी हे केलं आणि तुम्ही हे केलेलं, तेव्हा हे सोडलं पाहिजे. ह्यानी सर्वप्रथम म्हणजे तुमची तब्येत तर ठीक होते, पण आता ग्रामीण विभागात सांगायचं म्हणजे की तुमचे जे कृषी उत्पादन आहे ते खूप भरमसाठ, तुमच्याकडची जी जनावर आहेत ते ठीक होती, मुलं बाळ ठीक होती, त्यांची अभ्यासात प्रगती होती. हे सगळं मी आपल्याला सांगते, त्याचा पडताळा घ्यावा. आजपर्यंत कुणी असं म्हटलं नाही की मी आत्मसाक्षात्कार देतो किंवा देतो. मी असं म्हणत नाही मी देते आत्मसाक्षात्कार, पण एवढं म्हणते की कुंडलीचं जागरण होईल आणि तुम्ही सगळेजण त्यात आत्मसाक्षात्कारी व्हाल आणि ते तुम्ही मिळवावं आणि परमेश्वराच्या आशीर्वादाचा अनुभव घ्यावा. जे काही संतांनी आजपर्यंत वर्णन करून सांगितलेलं आहे ते सिद्ध करायला आम्ही आलो. देव आहेत की नाही ते सिद्ध करायला आम्ही आलो. कोण कुठे कसं त्या लोकांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल शंका करण्यापेक्षा जे काही सांगितलं ते जर सिद्ध होत असलं ते मान्य केलं, ह्याच्यात खरी इमानदारी आहे. आणि हा महाराष्ट्राचा वारसा, त्याच्याबद्दल आपल्याला अत्यंत अभिमान वाटला पाहिजे. ही बाहेरची मंडळी फक्त महाराष्ट्रातच राहत आहे, त्यांना अजून आतली गोम माहित नाही आपण लोक कुठे पोचलो होतो. तर महाराष्ट्रातले जे काही शाप आहेत तिकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिली म्हणजे भाऊबंदकी, हा आपल्याला शाप आहे. महाराष्ट्राला भाऊबंदकीचा भयंकर घाणेरडा शाप आहे. त्याच्यामुळे होत आहे का? राजकारणात तर आहेच, पण ती घाण सहयोगात आणायची. मराठा ते तुका मिळवावा सांगितलेलं, मी म्हणते सहयोगी ते तुका मिळवावा. परत हे सांगितलंय श्री शिवाजी महाराजांनी स्पष्टपणे की स्वधर्म जागवा. स्व म्हणजे आत्मा, त्याचा धर्म जागवा हे सांगितले. ते आपण जागरण केलं पाहिजे. त्यासाठी माझी अगदी पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राची जमीन फार सुपीक, पण ह्यातल्या या 2-3 गोष्टी जर गेल्या, पहिले तर भाऊबंदकी आणि ह्या जुनाट गोष्टी की आमची ही जात, आम्ही अमके तमके नसत्या फुशारक्या, आणि त्याच्यात नुसती बडे द्यावी, दारू पितील, बायकांना आणतील, हे करतील ते करतील, नाही आम्ही हे ह्या कुळाची, आम्ही ते अमके, हे सगळ्याला काही अर्थ नाही. महामूर्खात दुसरं काय नाही. महामूर्ख जातीच्या त्या पलीकडे काय सांगतायत? तुम्ही काय करून दाखवलेलं आहे? तुमच्यातनं कोण मोठे असे निघून आले संत की तुम्ही काय मोठ्या लायकीचे आहे? तेव्हा जात पात धरून चालायचं नाही. आपण सर्व विश्वधर्मी आहोत. ह्या विश्वामध्ये आता ही मंडळी आली बघा, तुमच्यासारखेच भजनं म्हणतात, उद्या तुम्हाला ऐकायला मिळतील. चांगली भजनं म्हणतात, सगळं काय म्हणतात, गणपतीची पूजा करतात. हे सगळे विश्वधर्मी आहे. आपण आता विश्वधर्म काढला पाहिजे. आणि विश्वधर्म निघालेला आहे. सर्व अमेरिकेला तर रजिस्टरही झाला आहे विश्वधर्म, पण आपल्याकडे विश्वधर्म काय समजला पाहिजे. तो सहयोगाशिवाय येणार नाही, कारण सहयोगामध्ये ही किमया पण आहे की आपल्यामध्ये सामूहिक संवेदना आहे, सामूहिक चेतना आहे. दुसऱ्यामध्ये काय त्रास आहे तो कळतो, आपल्यामध्ये काय त्रास आहे तो कळतो. ही सामूहिक चेतना येणं म्हणजेच काय की आपण विराटाचे अंग प्रत्यंगावात हे सिद्ध होतो.
आणि ते सिद्ध झाल्याबरोबर मनुष्य कुठेही असे नका, जर तुमची ती स्थिती आली तर तुम्ही इथे बसल्या बसल्या जाणू शकाल त्या माणसाला काय त्रास आहे आणि त्याचा काय इलाज आहे. ही सर्व विश्वात चराचरात पसरलेली ही शक्ती ही कार्यान्वित होते, पण त्या लायकीला उतरायला पाहिजे. सहयोगात नुसतं येऊन एकदा आलो माताजी आम्ही आलो तो दर्शनात, आपल्याकडे महाराष्ट्रात दर्शनाचं फार वेळ आहे, तेही सांगितलंच पाहिजे की दर्शन, अहो दर्शनासाठी देव आहे. आता माझ्या बाहेर डोकं फोडू फोडू कधी एवढे एवढे पाय सुजत होता. आता मी जिवंत स्थिती तिथे बसली, मी काही दगड नाही, तर दगडाला ठीक आहे, पण माझ्यावरती सुद्धा दर्शन. पण दर्शन कशाला? माझं दर्शन घेऊन तरी काय फायदा? जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार माझ्यापासून मिळाला तर बेकार आहे माझं दर्शन, त्याला काही अर्थ आहे का? दर्शन झालं. एकदा मी कॉलेजमध्ये शिकत असताना लाहोरला जवाहरलालजी आले होते. त्यांना पुष्कळ उशीर झाला, 3-4 तास लागले त्यांना पण द्यायला. तर सगळे खेड्यावरून इकडून तिकडून लोक बैलगाडीत वगैरे आलेले बसले होते. तर आले जवाहरलालजी इतक्या उशिराने, आम्ही सगळे तिथे व्यवस्था बघत होतो. ते आले, त्यांना बघितलं, नमस्कार केले, निघाले. म्हटलं झालं काय? हो दर्शन झालं, तर चाललं म्हण. 4 तास बसले, त्यांचं भाषणही ऐकलं नाही आणि निघाले. तशातला प्रकार. दर्शन जे आहे ते स्वतःचं आत्मदर्शन आहे. आपल्याला ओळखून स्वतःला ओळखून घेतल्यानंतर मग दर्शनाला अर्थ आहे. म्हणून माझं जे काही दर्शन आहे ते तुमच्यात दिसलं पाहिजे. ही एक आई आहे, आईला काय वाटतं माझ्या सर्व शक्त्या मुलाला मिळायला पाहिजे, त्याच्या पलीकडे मला काहीही नको. आपापसात प्रेम असलं पाहिजे, भावबंदकी सुटली पाहिजे, हे मुख्य. बाकीचं मी बघून घेते, पण भावबंदकीला इलाज काय आहे तो मला समजत नाही. तेव्हा कृपा करून हे लक्षात ठेवलं पाहिजे की सहयोगांना भावबंदकी करणं हे पाप आहे. कोणत्याही प्रकारची भावबंदकी करायची नाही. त्याच्यानंतर पुढचं मी बघून घेते. बाकी जे काही म्हणाल ते व्यसन मुक्ती म्हणा, आणखी प्रत्येक प्रकारची मुक्ती ही कुंडलिनी तुमची करून देईल, त्याबद्दल मला शंका नाही. पण त्या कुंडलिनीला भावबंदकीचा रोग काही ठीक करता येत नाही असं मला वाटतं. तेव्हा तो तुम्ही लोक ठीक करून घ्या आणि समजून घ्या की हे प्रेमाचं कार्य आहे, तेव्हा आपण प्रेमाला उद्दत असलं पाहिजे. आजच्या आपल्या सोहळ्याला काय म्हणावं ते समजत नाही. असं वाटतंय की कुठेतरी गोकुळात बसून सगळी आम्ही लीला बघतोय. फार सुंदर वाटलं सगळं आपलं इतकं प्रेमाने बोलवणं, आणखी इतकं करणं. आणि एवढंच माझं म्हणणं आहे की आता सहयोगामध्ये तुम्ही उतरायला पाहिजे. सहयोग तुमच्यात उतरायला पाहिजे आणि तुमच्या जीवनात दिसला पाहिजे, तुमच्या वागण्यात दिसला पाहिजे, तुमच्या समाजात दिसला पाहिजे, तुमच्या घरात दिसला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की सहयोगाने काय चमत्कार करून ठेवले तुमच्या. कारण सगळं जे काही आहे त्याचं परिवर्तन करण्याची शक्ती तुमच्या कुंडलीत आहे. सर्वस्व तुम्हाला देण्याची शक्ती तिच्यात आहे. एवढी मोठी शक्ती तुमच्यात असताना तुम्हाला कशाची भीती, तुम्हाला कशाचा त्रास? आणि असा निर्भय मनुष्य जो असतो असा जेव्हा तो तयार होईल त्यावेळेला हे सर्व विश्व बदलू शकतं. विशेषतः महाराष्ट्राला एक फार मोठी जबाबदारी. नाव महाराष्ट्र ठेवलं तुमचं, ते कोणी ठेवलं ते कोणाला माहित नाही, कोणी सांगू शकत नाही. पण ह्या महाराष्ट्रात राहून ती महानता यायला पाहिजे. ती आल्यानंतरच सर्व जगाला कळेल की ह्याचं नाव महाराष्ट्र काय. तुमचं जे स्वातंत्र्य आहे त्याची मान्यता मला आहे. तुमच्या स्वतंत्रतेतच तुम्ही म्हटलं पाहिजे की माझी जागृती झाली पाहिजे. त्याच्यात जबरदस्ती करतायत, दडपशाही करतायत, कोणत्याही तऱ्हेने ती कुंडलिनी उठणारच नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये त्याची शुद्ध इच्छा नसणार. कारण कुंडलिनी ही शक्ती शुद्ध इच्छेची. तेव्हा ही शुद्ध इच्छा आपल्यामध्ये बाळगून आपण जर बसलात की माताजी आम्हाला आज आत्मसाक्षात्कार हवा, ही गोष्ट तात्काळ तत्क्षण होऊ शकते. आणि म्हणून कृपा करून लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याच्या जोड जबरदस्ती मी करू शकत नाही. कारण शेवटी तुम्ही इतके समर्थ होता की पूर्णपणे स्वतंत्र होत जाता. म्हणून ही जी स्वतंत्रता परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे मानवते, ती मी पूर्णपणे मान्य करते. आणि त्या स्वतंत्रतेला मान्यता देऊ. ज्यांना असं वाटत असेल की आम्हाला जागृती नको त्यांनी इथून बाहेर जावं ते बरं. दुसऱ्यांना बघायची भूमिका करायला इथे बसू नये. कृपा करून आपण ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी बाहेर. पण एकदा जागृती झाल्यानंतर मग जे सत्य आहे तेच मी धरीन, दुसरं धरणार नाही. आणि ह्या अध्यात्माच्या उच्च शिखराला मी जाऊन पोहोचीन अशी मनामध्ये
महत्वाकांक्षा बाळगली पाहिजे. त्यापेक्षा आणखी दुसरं काय मिळवायचंय, सगळं त्रिभुवनच त्याच्यात समावलेलं आहे. तेव्हा कृपा करून त्यानंतर मी सहयोगामध्ये गहनात उतरून स्वतःची पूर्ण प्रगती करून घेईन आणि सर्व महाराष्ट्रात इतकंच नव्हे पण सर्व जगामध्ये एक आदर्श सहयोगी म्हणून मी वावरेन असा मनामध्ये निश्चय ठेवून प्रत्येक मनुष्य तो सुशिक्षित असो वा नसो, कोणीही गोरा कुंभार किंवा नामदेव किंवा कोणीही शाळेत गेले नव्हते, कॉलेजमध्ये गेले नव्हते, युनिव्हर्सिटीत गेले नव्हते, काही नाही, कोणी तरी सुद्धा काय चमत्कार करून ठेवले त्यांनी ते आजपर्यंत तुम्ही लोक त्यांची स्तुती करता. तेव्हा अशीच कार्य करा की ज्याने जगामध्ये नाव होईल आणि आपल्याबद्दल लोक म्हणतील की किती मोठे हे साधक आहेत, किती शक्तिशाली, आणि एक एक माणूस सुद्धा हजारो माणसांना जागृती देऊ शकतो, हजारो लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, ही आपल्यामध्ये शक्ती आहे. तेव्हा आपलं स्वातंत्र्य मी मानते आणि त्या स्वातंत्र्यात आपण बसलेले आहे. तेव्हा एक आणखीन विनंती आहे की डोक्याच्या टोप्या काढाव्यात, कारण आईसमोर आपण काही टोपी बिपी घालून बसत नाही. मी काही गुरुबिरू नाही आहे, मी एक आई आहे आणि आईचा नेहमी हात आपल्या डोक्यावर होतो. आपल्याला माहिती आहे आईकडे गेलं की आई काय आहे ते मला आपल्याला सांगायला ज्ञानाचा सागर आहे, पण सर्वात मुख्य म्हणजे क्षमेचा सागर आहे. आणि तुम्ही अशी कोणती चूक करू शकता जी त्या सागरामध्ये विलीन नाही होऊ शकत, अशी कोणतीच तुम्ही चूक करू शकत. तेव्हा कृपा करून माझं हे चुकलं आणि माझं ते चुकलं, माझ्यात हे दोष आहेत आणि माझ्यात ते दोष आहेत, काही असले तरी ती कुंडली तुमचं स्वच्छ धुवून टाकली. तेव्हा सध्या हा विचार करत बसायचा नाही. एक ही अट आहे. आणि तर दुसरी अट अशी आहे की तुम्ही सगळ्यांना एक साथ क्षमा करायची, एक साथ, म्हणजे अमका तमका आठवत बसायचं नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक नाव घ्यायचं नाही, नाही सगळ्यांना मी क्षमा करेन. अहो क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही करता काय? करत काहीच नाही. पण नाही केली म्हणजे दुसऱ्याच्या हातात खेळता की नाही. जो मनुष्य तुम्हाला त्रास देऊ इच्छितो त्याला क्षमा न केल्यामुळे तुम्हालाच त्रास होतो, त्याला काही होत नाही. तेव्हा एक साथ सगळ्यांना एकदा क्षमा करून टाका, म्हणजे बघा किती डोकं हलकं होईल. फार जरुरी आहे. एक साथ विसरूनच जा सगळ्यांना. तिसरी गोष्ट अशी की पूर्ण आपल्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, पूर्णपणे, की मला आत्मसाक्षात्कार मिळेल हा आत्मविश्वास ठेवा. मला तर आहेच पूर्ण विश्वास, पण आपल्यालाही आपल्याबद्दल विश्वास असला पाहिजे. ही फार जरुरी गोष्ट आहे. तर आपल्याला आपल्याबद्दल विश्वास नाही, असं कसं होऊ शकतं, आमचं असं आहे, हे ते काही नाही. ही विशेष वेळ आहे आणि ही वेळ अशी आहे की या वेळेला जर तुम्ही जागृत झाला नाही तर तुम्ही समजणार नाही. झालं गेलं विसरून जा, काही कठीण नाही. रामदास स्वामींना एकदा विचारलं की कुंडली जागृतीला किती वेळ लागतो, त्यांनी सांगितलं तत्क्षण. घेणारा पाहिजे आणि देणारा पाहिजे. आता देणारे तर आहे पण घेणारे पाहिजे, आणि घेणाऱ्यांना जर आपल्याबद्दल शंका वाटत असली तर आम्ही काय करायचं? तेव्हा कृपा करून उत्सुक असलं पाहिजे, उत्साह असला पाहिजे की आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार आहे, परमेश्वराच्या साम्राज्यात आम्ही जाणार आहोत. आणखी इतकंच नाही, परमेश्वराच्या साम्राज्यात तर आपण जाणारच आहात, पण हे सगळं काही आपलंच आहे, स्वतःच आहे. तो खजिना आपल्याला मिळणार आहे. बर, आता आपण सगळेजण डोळे मिटा आणि दोन्ही हात माझ्याकडे करा, असे नुसते असे हात थोडे वर करून. डोळे मिटून घ्या. आता डोळे उघडा हळूहळू. आता उजवा हात माझ्याकडे असा करायचा, पुढे मान वाकून घ्यायची आणि ब्रह्मरंध्रात असा अधांतरी करायचा, मान वाकून डावा असा धरायचा. आता बघा आपल्या डोक्यातनं गार वारा येतोय का? सगळीकडे गार वारा सुटलाय, शंका नाही करायची, येतोय का?
आता डावा हात माझ्याकडे करा. परत मान खाली वाकायची. परत उजव्या हाताने अधांतनी धरून कुणाकुणाला दूर, कुणाला जवळ, कुणाला थंड, कुणाला गरम, असं डोक्यातलं काहीतरी वाऱ्यासारखी लहरी अशा आहेत. फार थंड नाही. परत उजवा हात माझ्याकडे आणि डावा. परत बघा डावा. आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे. शंका करायची नाही. बघा आणि मागे अशी मान करायची आणि प्रश्न करायचा की श्री माताजी हे परमचैतन्य आहे का? असा प्रश्न 3दा विचारा. श्री माताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का? हा प्रश्न कोणताही 3दा विचारा. श्री माताजी ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? प्रश्न विचारा 3दा. आता हात खाली घ्या. बघा किती वारा सुटला. इकडे इथूनच वारा येतोय तिकडे. ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यातून थंड किंवा गरम अशा लहरी आल्या असतील अशा सर्वांनी दोन्ही हात वर करायचे. वा. त्या अशोकाला सुद्धा वाटलं असेल की अशोकनगर म्हणजे किती आध्यात्मिक आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्या संत साधूंना माझा नमस्कार आणि आपण सर्वांना नमस्कार. आता माझ्याकडे बघून निर्विचार विचार नाही करायचा. ही निर्विचार समाधी. सहयोग जर तुम्ही आपल्यात लक्षपूर्वक जमून घेतला तर दुसरी स्थिती ज्याला आम्ही निर्विकल्प म्हणतो फार लवकर प्राप्त होते. ती झाली पाहिजे. ती आपली शक्ती ती मिळवली पाहिजे आणि त्यासाठी जो काही सामूहिक कार्यक्रम होईल तो घ्यावा. आम्ही काही पैसे घेत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे की जी लहानशी जागा जी पण आम्हाला अशोकनगरमध्ये मिळाली आहे त्याच्यासाठी मी फार उपकार मानते की इथली अशी जागा मिळालेली. इथे इतके धार्मिक लोक आहेत. पण ती लहान असो मोठी असो कशी असली तरी तिथे आपल्याला आनंद मिळतोय. अशा दृष्टीने आपण सर्वांनी यावं. आणखी सहयोग समजून घ्यावा आणि आपल्यामध्ये उतरून घ्यावा अशी विनंती. दुसरं म्हणजे पायावर येण्याची काही गरज नाही कारण अजून काहीच झालेलं नाही. एकदा तुम्ही पार होऊन घ्या. आणखी आपलं पूर्ण दर्शन घ्या. त्यानंतर मग बघता येईल. पण सध्या आपण कोणी माझ्या पायावर येण्याचा प्रयत्न करू नये. काही त्याची गरज नाही.